अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि बरकातुहू। विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण भल्लगडी दादा या कवितेचा अर्थ समजून घेतला होता। आता या व्हिडिओमध्ये आपण भल्लगडी दादा या कवितेवर आधारित काव्यपंक्तीचा सरळ अर्थ अभ्यासणार आहोत। चला मग आता आपण कवितेच्या सुरुवातीच्या 4 ओळी पाहू। हे आली रे आली, आली रे आली, सुगी आली, मेघराजानं कृपा केली र, हे भल्लगडी दादा, भल्ल म्हण दादा। याचं उत्तर लिहिताना आपण लिहू, भल्लगडी दादा या कवितेमध्ये सुगीच्या दिवसातील शेतकऱ्याच्या मनातील आनंददायी भावभावनाचे वर्णन केले आहे। हे आपण कोणत्याही ओळीचा अर्थ लिहिताना सुरुवातीला लिहू शकतो। यानंतर कवितेच्या ओळीचा अर्थ लिहू। शेतात भरपूर पिकं आली आहे, त्यामुळे शेतकऱ्याला आनंद होत आहे। पावसाने शेतकऱ्यावर कृपा केली आहे, हे भल्लगडी दादा, सर्वांचे कल्याण व्हावे असे म्हटले आहे। कवितेतील नंतरच्या ओळी पाहू। काळ्या मातीला हिरवा सुगंध, या गंधात सारेच धुंद, नवनवतीचा साज हा ल्याली रे। उत्तर लिहिताना आपण लिहू, भल्लगडी दादा या कवितेमध्ये सुगीच्या दिवसातील शेतकऱ्यांच्या मनातील आनंददायी भावभावनाचे वर्णन केले आहे। शेतातल्या काळ्या मातीतून धान्याची हिरवी रोपे आली आहे, या रोपांच्या सुगंधामध्ये शेतकरी धुंद झाले आहेत, जणू ही काळी माती नव्या नवरीसारखी नटली आहे, असं अर्थ लिहू। पुढील ओळीमध्ये कवी म्हणत आहे, नटलं घरदार शिवार सार, खेळ अंगणी सळसळत वार, बहु आनंदाने धरती न्याली रे। याचा सरळ अर्थ लिहिताना आपण लिहू, भल्लगडी दादा या कवितेमध्ये सुगीच्या दिवसातील शेतकऱ्यांच्या मनातील आनंददायी भावभावनाचे वर्णन केले आहे। सुगीमुळे शेत घरदार घरातील माणसं आनंदाने नटली आहे, अंगणामध्ये वार आहे, आनंदाने सळसळतो आहे, सुगीच्या आनंदात धरती डोबली आहे। कवितेच्या पुढील ओळी पाहू। 2 हातांची किमया ही सारी, साथीला बैल माझे खिल्लारी, केली दैवाने दौलत हवाली रे। तर आपण लिहू, भल्लगडी दादा या कवितेमध्ये सुगीच्या दिवसातील शेतकऱ्याच्या मनातील आनंददायी भावभावनाचे वर्णन केले आहे। शेतकरी 2 हातांनी शेतात कष्ट करतो आणि या कष्टामुळे पिकं आली आहे, सोबतीला बैलाची खिल्लारी जोडी आहे। या सुगीत शेतात भरपूर पिकं आल्यामुळे नशिबाने दौलत दिली आहे। कवितेच्या शेवटच्या 4 ओळी पाहू। काय कमतरता कोणाला आज, धनी आम्हीच आमचं हे राज, सान थोरांची चंगळ उडाली रे। याचा अर्थ पाहू। भल्लगडी दादा या कवितेमध्ये सुगीच्या दिवसातील शेतकऱ्याच्या मनातील आनंददायी भावभावनाचे वर्णन केले आहे। आज कोणालाही कशाचीही कमतरता नाही, आम्हीच आमचे मालक आणि आमचेच राज्य आहे, या आनंदात सर्व लहान मोठे मंडळी चैन करीत आहे। मित्रांनो, आपण भल्लगडी दादा या कवितेच्या ओळींचा सरळ अर्थ पाहिला आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।